विद्यार्थी मित्र हो, आपण पाहतोय बिझनेस मॅनेजमेंट म्हणजेच व्यवसाय व्यवस्थापन या विषयावरील विविध प्रकरणांची माहिती। आतापर्यंत आपण अनेक भाग या बिझनेस मॅनेजमेंटच्या अनुषंगाने पाहिलेले आहेत। आज आपण पाहणार आहोत पूर्वानुमान किंवा फोरकास्टिंग या प्रकरणावरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन। विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण यावरील थेरी पाहिलेली होती। आज आपण पाहणार आहोत मल्टिपल चॉईस क्वेश्चन। विद्यार्थी मित्रांनो, मी प्राचार्य डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, माझी वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे आणि व्हॉट्सअप आहे। या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्या तुम्ही फॉलो करू शकता। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून त्यापुढील बेल बटन प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होऊ शकेल। तर मित्रहो, आज आपण पाहणार आहोत व्यवसाय व्यवस्थापन या विषयावरील पूर्वानुमान किंवा फोरकास्टिंग या प्रकरणावरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन। एकंदरीत मागील व्हिडिओमध्ये आपण फोरकास्टिंग वरील तिची अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये, तंत्रे आणि मर्यादा या 5 भागामध्ये पूर्णतः माहिती थेरॉटिकल स्वरूपात घेतलेली होती। ती माहिती जर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यासलेली असेल, ती जर तुम्हाला समजलेली असेल, त्याचं तुम्हाला जर आकलन झालेलं असेल आणि तो सर्व भाग जर तुमच्या लक्षात राहिलेला असेल तर निश्चितपणे या फोरकास्टिंगवरचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला सहजासहजी सोडवता येऊ शकेल। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट कुठल्याही टॉपिकच्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनकडे जाऊ नका, तर तत्पूर्वी त्या संबंधित टॉपिकची जी थेरॉटिकल भाग आहे तो तुम्ही चांगला करणं आवश्यक आहे, कारण त्यामध्येच हे सगळे मल्टिपल चॉईस क्वेश्चन हे दडलेले असतात, लपलेले असतात आणि त्यातून तुम्हाला ते शोधून काढावे लागतात। आणि म्हणून थेरी चांगली असेल तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन सहजासहजी तुमचे कुठलेही चुकणार नाही। आता आपण या पूर्वानुमानावरचे मल्टिपल चॉईसचा भाग विचारत घेतोय। पहा, प्रश्न क्रमांक 1, पूर्वानुमानाच्या साहाय्याने म्हणजे फोरकास्टिंगच्या साहाय्याने कोणत्या स्थितीचा अंदाज घेऊन त्यानुसार नियोजनाची प्रक्रिया व्यवसाय संस्था सुरू करीत असते। म्हणजे नियोजनाची प्रक्रिया जर तुम्हाला सुरू करायची असेल तर तुम्हाला पूर्वानुमान किंवा अंदाज घेणं आवश्यक आहे। मग कुठला अंदाज, वर्तमान काळातला, भविष्य काळातला का भूतकाळातला? तर निश्चितपणे तो भविष्य काळातला अंदाज आहे। अंदाज हा भविष्य काळातला असतो, वर्तमान काळात आणि भूतकाळातला नसतो। आणि म्हणून म्हणता येईल पूर्वानुमानाच्या साहाय्याने भविष्यकालीन स्थितीचा अंदाज घेऊन त्यानुसार नियोजनाची प्रक्रिया सुरू केली जाते। उत्तर आहे बी, भविष्यकालीन। प्रश्न क्रमांक 2, पूर्वानुमान म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला फोरकास्टिंग म्हणतो, म्हणजे काय? भविष्यकालीन घटनांचा अंदाज घेणे, भविष्यकालीन घटनांचे मोजमाप करणे, भविष्यकालीन घटनांवर उपाययोजना करणे। हो, हे तिन्ही घटक जे आहेत ते पूर्वानुमानाचे आहेत। आणि म्हणून म्हणता येईल पूर्वानुमान म्हणजे भविष्यकालीन घटनांचा अंदाज घेऊन भविष्यकालीन घटनांचे मोजमाप करून त्यावर योग्य प्रकारच्या उपाययोजना करणे। अशा प्रकारची व्याख्या आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेली होती। आणि म्हणून म्हणता येईल पूर्वानुमान म्हणजे वरील सर्व घटक। प्रश्न क्रमांक 3, व्यवस्थापनाची खालीलपैकी कोणती कार्य ही
पूर्वानुमानावर आधारलेली आहेत. व्यवस्थापनाचं नियोजन हे एक कार्य आहे, संघटन हे एक कार्य आहे आणि नियंत्रण एक कार्य आहे. तर या तीन कार्यापैकी कोणतं कार्य हे पूर्वानुमानावर आधारित असतं? तर हे तीनही कार्य पूर्वानुमानावर आधारित आहे. मग ते नियोजन असेल, संघटन असेल, नियंत्रण असेल, समन्वय असेल, अभिप्रेरण म्हणजेच मोटिवेशन असेल, व्यवस्थापनाची सर्व कार्य ही पूर्वानुमानावर आधारलेली असतात आणि म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 4. पूर्वानुमान हे अंदाज व्यक्त करण्याच्या स्वरूपातील असल्याने त्यात बऱ्याच अंशी निश्चितता असते का अनिश्चितता असते? पहा, तुम्ही एखाद्या गोष्टीवर जर अंदाज बांधायचा असला तर तुम्ही वर्तमान काळात तो अंदाज बांधता भविष्याबाबतचा. मग भविष्यात निश्चित काय होईल याची कल्पना तुम्हाला नसते, तो तुमचा अंदाज असतो. आणि म्हणून अनेक वेळा हवामान खातं सांगतं की पाऊस पडेलच याची गॅरंटी नसते. त्यावेळेस चक्क ऊन सुद्धा पडलेलं असतं. म्हणजेच अंदाज जो आहे, पूर्वानुमान आहे काय, त्याचं स्वरूप जे आहे ते अनिश्चित स्वरूपाचं असतं आणि म्हणून उत्तर सांगता येईल ए. प्रश्न क्रमांक 5. पूर्वानुमान हे कशाच्या शास्त्रावर आधारलेले असते? म्हणजे पूर्वानुमान हे तर्कशास्त्रावर आधारलेले आहे का? पूर्वानुमान हे भौतिक शास्त्रावर आधारलेले आहे का? पूर्वानुमान हे समाजशास्त्रावर आधारलेले आहे का? का पूर्वानुमान हे खगोलशास्त्रावर आधारलेले आहे? तर पूर्वानुमान हे तर्कशास्त्रावर आधारलेले आहे आणि म्हणून आपलं उत्तर सांगता येईल ए तर्कशास्त्र. प्रश्न क्रमांक 6. पूर्वानुमान करण्यासाठी व्यवस्थापकाकडे खालीलपैकी कोणते गुण असले पाहिजे? व्यवस्थापकच ती व्यक्ती असते असं नाहीये. तज्ञ व्यक्ती असते, सल्लागार व्यक्ती असते. जी व्यक्ती पूर्वानुमान निश्चित करते, ठरवते, त्या व्यक्तीकडे कोणते गुण असले पाहिजे? त्या व्यक्तीकडे व्यवहार ज्ञान हे असलेच पाहिजे. त्या व्यक्तीकडे कल्पकता ही देखील असली पाहिजे आणि त्या व्यक्तीकडे दूरदृष्टी सुद्धा असली पाहिजे. म्हणजेच वरील सर्व गुण त्या व्यवस्थापकाकडे किंवा तज्ञाकडे किंवा पूर्वानुमान ठरवणाऱ्या व्यक्तीकडे असणं आवश्यक आहे आणि म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 7. पूर्वानुमानाची खालीलपैकी कोणती तंत्रे आहेत? एकंदरीत पूर्वानुमानाची आपण 5 तंत्रे पाठीमागीलच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली होती. या 5 तंत्रावर पूर्वानुमान हे ठरवलं जातं, अंदाज बांधला जातो. मग त्यामध्ये सर्वेक्षण पद्धती सुद्धा आहे, त्यामध्ये निर्देशांक पद्धती सुद्धा आहे, त्यामध्ये संख्याशास्त्र पद्धत सुद्धा आहे, त्यालाच आपण गणितीय पद्धत असं म्हणतो. त्याचप्रमाणे ऐतिहासिक समानता पद्धत देखील आहे आणि जनमत आजमावण्याची सुद्धा पद्धत आहे. ह्या 5 पद्धती आपण पाहिलेल्या आहेत, 5 तंत्र पाहिलेले आहेत. त्या 5 पैकी हे तिन्ही तंत्र त्यामधलेच आहेत. म्हणजे सर्वेक्षण पद्धती, निर्देशांक पद्धती आणि संख्याशास्त्रीय पद्धती ही पूर्वानुमानाची तत्वे आहेत आणि म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 8. पूर्वानुमानाच्या कोणत्या पद्धतीमध्ये व्यवसायाशी संबंधित विशिष्ट घटकांचे विश्लेषण केले जाते? पूर्वानुमानाची जी तंत्रे आहेत, पद्धती आहेत, ते आपण पाहताना तुम्हाला या प्रत्येक पद्धतीचं किंवा तंत्राचं विश्लेषण आपण मागील व्हिडिओमध्ये केलेलं होतं आणि त्यामध्ये असं म्हटलं होतं की सर्वेक्षण पद्धतीत व्यवसायाच्या संबंधित विशिष्ट घटकांचे विश्लेषण केले जाते. उदाहरणार्थ उत्पादनाची मागणी हा एक घटक घेतला. या मागणीचा अभ्यास करताना ग्राहकांच्या आवडीनिवडी, त्यांची प्रवृत्ती, त्यांची आर्थिक स्थिती
बाजारातील स्थिती, स्पर्धकांची उत्पादने, त्यांच्या किमती इत्यादी सर्व घटकांची माहिती मिळून त्या आधारे मागणी संबंधी पूर्वानुमान केले जाते. हे आहे सर्वेक्षण पद्धत. म्हणून आपल्याला उत्तर सांगता येईल 8व सी सर्वेक्षण पद्धत. प्रश्न क्रमांक 9. पूर्वानुमानाच्या कोणत्या पद्धतीमध्ये लोकांशी थेट डायरेक्ट संपर्क साधून त्यांच्या आवडीनिवडी, त्यांची आर्थिक स्थिती, त्यांची उपभोग प्रवृत्ती इत्यादी घटकांची माहिती घेतली जाते? माहिती घेणे. तुम्ही जर जनमत पद्धत जर त्या ठिकाणी नीटपणे समजावून घेतली असेल तर तुम्हाला लक्षात येईल, मी त्यावेळेस असं सांगितलं होतं, जनमत अजमावण्यासाठी किंवा लोकमत अजमावण्यासाठी थेट लोकांशी संपर्क साधून त्यांच्या आवडीनिवडी, त्यांची आर्थिक स्थिती, त्यांची उपभोग प्रवृत्ती अशा घटकांची माहिती मिळवली जाते व त्यानुसार बाजाराची भविष्यात काय स्थिती असेल व त्यानुसार व्यवसाय संस्थेने कोणती धोरणे आखावी याबाबत पूर्वानुमान केले जाते. त्यालाच जनमत पूर्वानुमान असं म्हणतात किंवा जनमत आजमावण्याची ती एक पद्धत आहे आणि म्हणून उत्तर आहे सी जनमत पद्धती. प्रश्न क्रमांक 10. पूर्वानुमानाच्या कोणत्या पद्धतीमध्ये किंमत निर्देशांक, भाग बाजार निर्देशांक इत्यादीचा वापर केला जातो? पहा, निर्देशांक पद्धत जी आहे किंवा त्यालाच सूचकांक पद्धत असं म्हणतात, अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रातील सद्यस्थिती कळण्यासाठी विविध स्वरूपाच्या निर्देशांकांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ किंमत निर्देशांक, भाग बाजार निर्देशांक, महागाईचा निर्देशांक आणि यावरून त्या त्या क्षेत्रातील स्थितीचे आकलन होत असते. या निर्देशांकाचा वापर करूनच एकूणच अर्थव्यवस्थेच्या चालू स्थितीचे आकलन करून त्यावरून भविष्यकालीन स्थितीविषयी अंदाज बांधले जातात व त्यानुसार व्यावसायिक धोरणांची आखणी केली जाते आणि म्हणून उत्तर आहे बी निर्देशांक पद्धत. नेक्स्ट, पूर्वानुमानाच्या कोणत्या पद्धतीचा वापर करून आर्थिक घटकांचे फिनान्शियल एलिमेंट्स विश्लेषण केले जाते? संख्याशास्त्रीय पद्धत. कारण संख्याशास्त्रीय पद्धतीमध्ये किंवा गणितीय पद्धतीचा वापर करून आर्थिक घटकांचे विश्लेषण केले जाते. आर्थिक घटकामधील सहसंबंधाचे मोजमाप करून त्यावरून आगामी काळासंबंधी पूर्वांदाज व्यक्त केले जातात आणि म्हणून उत्तर आहे ए संख्याशास्त्र. नेक्स्ट, भूतकाळात घडून गेलेल्या घटनांवरून आगामी काळात अर्थव्यवस्थेत कोणत्या घटना घडणार आहेत यासंबंधी पूर्वानुमानाची पद्धत म्हणजेच ऐतिहासिक समानता पद्धत. कारण व्यापार चक्रासारख्या आर्थिक घटनांची सतत पुनरावृत्ती होत असते, म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या घटनांसारख्याच घटना भविष्यात पुन्हा पुन्हा घडण्याची शक्यता असते. त्यामुळे यावरून आगामी काळात अर्थव्यवस्थेत कोणत्या घटना घडणार आहेत यासंबंधी पूर्वानुमान करून त्यानुसार व्यवसाय संस्थेत नियोजन केले जाते आणि म्हणून डी ऐतिहासिक समानता पद्धत. नेक्स्ट, पूर्वानुमान संभाव्य धोके डॅश करण्याचे एक महत्त्वाचे तंत्र आहे. म्हणजेच पूर्वानुमान हे संभाव्य धोके कमी करण्याचे तंत्र आहे का वाढवण्याचे तंत्र आहे? तर निश्चितपणे पूर्वानुमानामुळे संभाव्य धोके हे कमी होऊ शकतात आणि म्हणून ते कमी करण्याचे एक महत्त्वाचे तंत्र मानले जाते ए. नेक्स्ट, पूर्वानुमान कोणत्या घटनांच्या संदर्भात असते? वर्तमानकालीन घटनांच्या संदर्भात असते का, भविष्यकालीन घटनांच्या संदर्भात का भूतकालीन घटनांच्या संदर्भात? तर नेहमी अंदाज हा वर्तमान काळात मांडला जातो,
भविष्यकाळासाठी भूतकाळाचा आधार घेऊन, आणि म्हणून पूर्वानुमान हे भविष्यकालीन घटनांच्या संदर्भात असते. उत्तर आहे बी. नेक्स्ट, पूर्वानुमान कोणत्या क्षेत्रांना उपयोगी पडते? खाजगी क्षेत्रात, का सार्वजनिक क्षेत्राला, का सरकारी क्षेत्राला, का सहकारी क्षेत्राला, का उद्योग क्षेत्राला, का व्यापारी क्षेत्राला, का शेती क्षेत्राला, का शैक्षणिक क्षेत्राला? तर देशातील सर्व क्षेत्रांना पूर्वानुमान उपयोगी पडते, आणि म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व. विद्यार्थी मित्रांनो, आपण पूर्वानुमानाचे दोन भाग पाहिलेले आहेत. एक थेरॉटिकल भाग आणि दुसरा आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा भाग. त्याच पद्धतीने आपण प्रत्येक टॉपिक अभ्यासणार आहोत, थेरी आणि त्यानंतर मल्टिपल चॉईस क्वेश्चन. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बिझनेस मॅनेजमेंट म्हणजेच व्यवसाय व्यवस्थापन या विषयातील पुढील प्रकरण, ते म्हणजेच निर्णय प्रक्रिया किंवा डिसिजन मेकिंग यावरील थेरॉटिकली भाग आणि त्यानंतर मल्टिपल चॉईस क्वेश्चन. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे व्हिडिओला लाईक करा. तुमच्या जर काही कमेंट्स असतील त्या कमेंट्स बॉक्समध्ये नमूद करा. सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल बटन प्रेस करा, म्हणजेच येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या व्हिडिओवर मिळू शकेल. विद्यार्थी मित्रांनो, माझी स्वतःची वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे. या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्याद्वारे तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता किंवा तुमची काही मते असतील ते तुम्ही मांडू शकता. त्याचप्रमाणे इथे माझा ईमेल ID दिलेला आहे, त्यावर देखील तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील आपला टॉपिक असणार आहे डिसिजन मेकिंग. धन्यवाद.